श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे उपवासाची वरईचे वडे करते मी आज. त्यासाठी बघा इथे अर्धी वाटी वरई घेतली आहे, स्वच्छ करून घेतली, साफ करून. आता हे धुवून घेते मी. इथे मी वरई धुवून घेतली, आता हे शिजायला ठेवते. मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर आणि ज्या वाटीने आपण वरई घेतली त्याच वाटीने तेवढंच पाणी घेतलंय. जेवढं वरईचे तांदूळ घेतलेले ना तेवढेच घ्यायचेत आपल्याला पाणी. अर्धी वाटी घेतले तर अर्धी वाटीच पाणी घेतलं मी. आता हे वरईचे तांदूळ घालून घ्यायचे. गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि उकळी येऊ द्यायची. थोडस मीठ घालून घेते मी. उपवासाचं मीठ घालते, तुम्ही कुठचंही घालू शकता. उपवासाचं घाला नाहीतर साधं मीठ घातलं तरीही चालेल. मिक्स करून घेतलंय. इथे आता उकळी आली आहे. गॅस कमी करते आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय. भात एकदम मोकळा असा व्हायला पाहिजे. गॅस एकदम कमी ठेवते आणि झाकण ठेवते आणि शिजवून घेते. इथे वरई शिजत ठेवली होती मी. गॅस पूर्ण कमी केलेला आणि बघूया आपण हे शिजली काय. व्यवस्थित शिजली गेली पाहिजे. जर तुम्हाला वाटलं ना एकदम नाही शिजली आहे, थोडंसं पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे. इथे आता ही शिजली गेली आहे. गॅस मी बंद करते आणि थंड करून घेते एका ताटामध्ये काढून. इथे मी हा भात एका ताटामध्ये काढून घेतला आणि थोडासा हलकासा असा थंड झालाय. थोडासा गरम असेल तरी चालेल. भात शिजायला ठेवतो. एक उकळी आली ना की लगेच गॅस कमी करायचा, नाहीतर पाणी खूप कमी होऊन जाईल आणि भात आपला शिजणार नाही. आता आपल्याला याच्यामध्ये हे मिरच्या घेतल्या आहेत मी, 2 बारीक चिरून घेतल्या आहेत अशा, त्या घालून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते. कोथिंबीर तुम्ही उपासाला नसेल चालत तुम्हाला तर नाही घातली तरीही चालेल. मी ते घालून घेतले. शेंगदाण्याचा कूट घालते 1 चमचा. थोडंसं मीठ घालते. पहिलं पण आपण मीठ घातलेलं त्याप्रमाणे आता मीठ घालून घ्यायचं. इथे मी बटाटे उकडून घेतले. 2 मध्यम आकाराचे बटाटे आहेत, ते किसून घेते. इथे मी आता हे दोन्ही बटाटे किसून घेतले आहेत. आता आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. जसं आपण पीठ मळतो ना त्याप्रमाणे मळून घ्यायचंय. थोडंसं सुकं वाटलं तर पाण्याचा हात लावून घ्या. जसं ओलसर असेल तर मग वरीचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ घालायला लागेल. पण इथे माझं हे भात बरोबर झालाय, एकदम मोकळा पण झालाय, सळसळीत तसा कट वगैरे झाला नाहीये. तसं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे झालाय भात. इथे मी आता हे मळून घेते. 3 ते 4 मिनिटं मी असं व्यवस्थित मळून घेतलंय. छान असा गोळा तयार झालाय मस्त बघा. आता आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे. थोडंच हाताला मी तेल लावून घेते. छोटे छोटे असे वडे बनवून घ्यायचे. जास्त जाड नाही ठेवत आहे मी आणि छोटे छोटे बनवते. असेच मी आता हे सर्व वडे बनवून घेते. मी ते आता सर्व वडे बनवून घेतले. आता हे आपण फ्राय करून घ्यायचे आपल्याला. तर ते मी फ्राय करायला घेते. वडे तळण्यासाठी बघा मी ते पॅन ठेवलंय गॅसवर आणि त्याच्यामध्ये 2 चमच्यावर एवढं तेल घातलंय. तुम्हाला जास्त तेलामध्ये तळून घ्यायचे असेल तरी घेऊ शकता. आता तेल इथे मध्यम गरम झालंय, त्यामध्ये वडे ठेवते मी. गॅस आपल्याला एकदम कमी नाही करायचंय, गॅस मध्यम ठेवायचा आहे, मीडियम ठेवायचा आहे आणि वडे तळून घ्यायचे. एका बाजूने चांगले शेकले गेले ना की नंतरच आपल्याला परतून घ्यायचे. परती करायची आपल्याला, पलटी करायची घाई करायची नाहीये आणि कमी गॅसवर पण तळायचे नाहीये. आता एका बाजूने चांगले शेकू देत, नंतर परतून घ्यायचे. ते आता 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. हे वडे आपल्याला आता परतून घ्यायचे आहेत. त्या बाजूने थोडेसे कडक झाले ना की नंतरच परतायचे आहेत. चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आलटून परतून शेकून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे. त्याचा इथे मी आपले वडे हे पूर्ण फ्राय करून घेते. इथे बघा आलटून पलटून मी असे मस्त गुलाबी रंगावर आपले परतून घेतले, असे तळून घेतले आहेत आणि छान असे शेकले गेले आहेत. मी आता हे काढून घेते. इथे आपली वरईच्या तांदळाची मस्त असे वडे तयार झाले आहेत. खायलाही खूप छान वाटतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.